हाँ बुआ। 18 में आपका स्वागत है। बिल्कुल ये दिखाते हैं आज की इस खबर को। भिवंडी बाईपास वाहतूक विभाग वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुधाकर शंकर यादव के नेतृत्व में 2025 का रास्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में कोनगांव वाहतूक प्रभारी सुधाकर यादव, माननीय पुलिस सहायक आयुक्त, माननीय सहायक आयुक्त, माननीय उपायुक्त थाना शहर वाहतूक, सहायक आयुक्त भिवंडी शहर, रास्ता सुरक्षा अभियान 2025 सभी वाहन चालकों को अपनी जान और अपने कुटुंब को ध्यान में रखते हुए गाड़ी आहिस्ता चलानी चाहिए। हेलमेट का उपयोग करें, शराब पीकर गाड़ी ना चलाएं, वाहतूक नियमों का पालन करें, ऐसी चर्चा कार्यक्रम में की गई। सभी के स्वास्थ्य के लिए लाइफलाइन हॉस्पिटल की टीम द्वारा एक मेडिकल फ्री कैंप लगाया गया। इसमें 80 से 100 लोगों ने लगभग लाभ उठाया। आंखों की जांच मुफ्त की गई। ईसीजी की सुविधा भी उपलब्ध रही। लाइफलाइन हॉस्पिटल के डॉक्टर कल्पेश भोईर और उनकी टीम ने अपनी सेवा प्रदान की। बाईपास वाहतूक वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुधाकर शंकर यादव ने आए हुए सभी मान्यवरों का स्वागत किया। पत्रकारों से बातचीत करते हुए नियमों का पालन करना बेहद जरूरी है, ऐसा कहा। और क्या जानकारी दी, आइए सुनते हैं इस खबर को। यहाँ पे आई चेकअप और चेस्ट चेकअप एकदम फ्री रखा हो गया है। स्पेशली सेफ्टी के लिए बताया गया है कि लोगों की सेफ्टी के लिए कैसा ये किया जा सकता है। मेन आंख के जरिए मेन ये रहता है कि एक आंख में थोड़ा सा भी कमी दिख रहा है या दोनों आंख से भी थोड़ा कमी दिख रहा है, उसके लिए चेकअप बहुत जरूरी रहता है। जिसमें साफ दिखेगा तो इंसान खुद का प्रिवेंशन बहुत अच्छे से कर सकता है। बहुत सारे कारण रहते हैं जिसमें मोतिया बोलो या बहुत सारे पीछे के पर्दे के कारण रहते हैं, जिसमें डायबिटीज की वजह से भी पीछे के पर्दे में तकलीफ होती है। नजर अचानक कम होने के भी चांस रहते हैं उसमें। जितना नजर साफ रहेगा उतना इंसान खुद का प्रिवेंशन अच्छा कर सकता है। कितने पेशेंट को आपने चेक किया है और उनको किस तरह से गाइड किया? यहाँ पे अभी तक मैंने 15 पेशेंट्स चेक कर चुका हूँ। सब अपने पुलिस वाले भाई हैं और जो भी है नजर सबका अभी तक तो सबका क्लियर आ रहा है, ऐसा कोई दिक्कत नहीं आई है किसी को भी। लेकिन हम वही चेक कर रहे हैं कि अगर कोई दिक्कत है तो हम लोग उसका हमारे क्लिनिक में बुला के स्पेशल जो भी फ्री में चेकअप करके उनको चश्मा देंगे या जो भी आगे का फर्दर गाइडेंस रहेगा हम उनको वो बताएंगे। ट्रैफिक राइजिंग डे सप्ताह चालू है। ट्रैफिक को लेके जो ट्रैफिक के नियमों का उल्लंघन करता है उनको आप क्या कहना चाहेंगे? जो डोंट मतलब ड्रिंक एंड ड्राइव जैसे अभियान ट्रैफिक पुलिस द्वारा यहाँ पे चलाया जा रहा है। नहीं, वो तो बहुत जरूरी है। फिलहाल अभी के टाइम पे मेन जो एक्सीडेंट्स होते हैं ये सबकॉन्शियस रहने की वजह से ही मेन ज्यादा प्रॉब्लम हो रही है। स्पेशली ड्रिंक एंड ड्राइव का जो ये प्रॉब्लम है, ये आपको ड्रिंक करना है आप बेशक कर सकते हैं एक लिमिट में, लेकिन अपने घर पे रह के बाहर निकल के दूसरों की सेफ्टी के लिए भी और खुद की सेफ्टी के लिए भी तकलीफ नहीं कीजिए किसी के लिए भी। तो गाड़ी चलाते समय ड्रिंक ना करें और सीट बेल्ट, 4 व्हीलर वाले सीट बेल्ट चला के निकले, बाइक वाले हेलमेट पहन के निकले, ये ज्यादा इम्पोर्टेंट है। माझं नाव डॉक्टर कल्पेश दयाराम भोईर, डायरेक्टर ऑफ लाइफलाइन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। रस्ता सुरक्षा अभियान 2025 आयोजित यादव साहेब यांनी आम्हाला संधी दिली की इथे शिबिर आयोजित करण्याची, आणि या शिबिरामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्या शरीराच्या संबंधित असलेल्या आजारांचा अचूक शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे त्या यादव साहेबांच्या मागणीनुसार आम्ही यांचा प्रत्येक नागरिकाचा जनरल बॉडी चेकअप करत आहोत। त्याच्यामध्ये रक्तदाब असेल, रक्त तपासणी असेल,
परत छातीचे डॉक्टर मेश्राम सर आहेत आमच्याकडे, तिथे आमचे छातीचे तज्ज्ञ डॉक्टर मेश्राम सर हे चेकअप करत आहेत. त्याच्यामध्ये PFT टेस्ट होत आहे, लंगची टेस्ट होत आहे. त्याच्यानंतर डॉक्टर ओमर शेख म्हणून आहेत आमचे, ते नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, ते डोळे चेकअप चालू आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आमचे पोलीस मित्र सहकारी जे दिवस रात्र इथे मेहनत करतात, रस्त्यावर उन्हात उभे राहतात, धुळीमध्ये असतात आणि त्यांना जो श्वसनाचा त्रास असतो हा प्रदीर्घ कालावधी नंतर डिटेक्ट होतो. इथे सतत 8-8, 12-12 तास एका ठिकाणी उभा राहणे धुळीमध्ये वाटतं तेवढं शक्य गोष्ट नाहीये. इट्स नॉट अ इझी टास्क. आणि श्वसनाचा आजार हा आपल्या पोलीस मित्रांना सर जास्तीत जास्त असतो आणि याचा परिणाम आपल्याला 2-3 वर्षानंतर दिसतो, आता काही जाणवत नाही. आणि आपण जेव्हा आजार होतो तेव्हाच चेक करतो. तर या निमित्ताने थोडंसं लवकर अर्ली चेकअप करून काय त्याच्यावरती गोळ्या औषध देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये आम्ही ECG पण करणार आहोत. परत त्याच्यामध्ये आपले जे ऑटो ड्रायव्हर, व्हॅनवाले, जास्तीत जास्त लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि आमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून बरेचसे आता रिक्षावाले येत आहेत, हळू चालू आहेत. जवळजवळ आम्ही 70 ते 80 पेशंट आतापर्यंत चेकअप केलेला आहे आणि हा आकडा अजून वाढत जाईल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि यादव सरांचे मी मनापासून आभार मानतो की ज्यांनी आम्हाला या मंचावर आमंत्रित करून सेवा करण्याची संधी दिली. चेकअप का क्या चार्ज? ये चेकअप पूर्णपणे निःशुल्क है. अगर कोई ECG भी करना चाहते हैं तो हमारा उधर लाइफलाइन हॉस्पिटल बाईपास पे नजदीक है, उधर ECG भी मुफ्त में होगा. और इसमें टूडी को भी अगर किसी को आता है तो हमारा अर्णव डायग्नोस्टिक है, उधर भी हम लोग टूडी को करेंगे. फ्री है. सुधाकर यादव, कोनगाव वाहतूक विभाग प्रभारी. माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय उपायुक्त वाहतूक ठाणे शहर साहेब, माननीय सहाय्यक आयुक्त भिवंडी विभाग, या सर्व आदरणीय व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा पूर्ण महिना रस्ता सुरक्षा अभियान 2025 हा आम्ही साजरा करत आहोत. त्या रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत आम्ही सर्व वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत त्यांना मार्गदर्शन करत आहोत, त्यांना सूचना करत आहोत. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे आपल्या कुटुंबाचं तसंच आपलं वैयक्तिक काय हानी होऊ शकते आणि त्याचे दुर्गम परिणाम काय होऊ शकतात याबाबत शाळेतल्या मुलांची रॅली काढून त्यामध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत. तसेच शाळेतल्या मुलांना सुद्धा कॉलेज शाळेमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करत आहोत. PS सिस्टमद्वारे रिक्षा चालक, फोर व्हीलर चालक या सर्वांना आम्ही मार्गदर्शन करत आहोत. आज लाईफलाईन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डायरेक्टर कल्पेश भोईर साहेब, डॉक्टर कल्पेश भोईर साहेब यांच्या सहकार्याने आम्ही इथे आज वैद्यकीय कॅम्प आयोजित केलेला आहे. वैद्यकीय कॅम्पच्या अंतर्गत आमच्या कोनगाव वाहतूक विभागाअंतर्गत काम करणारे सर्व अंमलदार, इथले रिक्षा चालक, नागरिक यांची वैद्यकीय तपासणी करून घेत आहोत. वैद्यकीय तपासणीमध्ये जनरल फिजिकल टेस्ट, आय टेस्ट, FFT ना FT या टेस्ट डॉक्टर कल्पेश भोईर साहेबांचं पथक करून घेत आहे. आतापर्यंत जवळपास 80 लोकांचं मेडिकल टेस्ट झालेली आहे आणि हे जे वैद्यकीय तपासणी आहे पूर्ण त्यांच्या सहकार्याने, डॉक्टर कल्पेश भोईर साहेबांच्या सहकार्याने पूर्ण निःशुल्क आहे. यानंतर ECG सुद्धा त्यांनी हॉस्पिटलमध्ये फ्री निःशुल्क करून घेत आहेत. त्यामुळे त्यांचं फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे आणि या सहकार्यामुळेच आम्ही आज इथे मेडिकल कॅम्प घेतलेला आहे. मेडिकल कॅम्पला चांगला प्रतिसाद आहे, लोकांमध्ये चांगला संदेश जात आहे. सड़क सुरक्षा जीवन रक्षा के 2 व्हीलर, 4 व्हीलर, 3 व्हीलर जो है हेलमेट और के बारे में रस्ता सुरक्षा 2025 अभियान 2025 अंतर्गत आम्ही प्रत्येक विषयावरती म्हणजे हेल्मेट का वापरावं, हेल्मेट न वापरल्यामुळे त्याचे दुर्गम परिणाम, हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांना आम्ही हेल्मेट देऊन सुद्धा इथे त्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. दारू पिणाऱ्या लोकांना सुद्धा आम्ही इथे मार्गदर्शन केलेलं आहे. सीट बेल्ट न वापरणाऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन केलं. म्हणजे प्रत्येक वाहतुकीचे नियम
ज्या ज्या नियमांचं पालन केलं जात नाही किंवा नियम तोडले जात नाहीत त्या सगळ्या नियमाबाबत आम्ही लोकांना मार्गदर्शन करत आहोत आणि लोकांमध्ये जनजागृती करत आहोत.